गेलेला होता, त्यावेळेस त्याने जघन्य असं पापमय कृत्य केलेलं, की पांडवांच्या झोपलेल्या अवस्थेत असलेल्या 5 लहान मुलांचं त्यांनी हत्या केलेली आणि स्वतःचा जीव ज्यावेळेस धोक्यात आला, त्यावेळेस अश्वत्थाम्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्र फेकलं आणि त्याच्यानंतर आपण अर्जुनाने भगवंतांना अर्पण केलेल्या प्रार्थना पाहिल्या आणि भगवंतांच्या निर्देशाप्रमाणे कशा प्रकारे अर्जुनाने दुसऱ्या ब्रह्मास्त्राने अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राला क्षमवलं आणि त्यानंतर अश्वत्थाम्याला पकडून आता अर्जुन पांडवांच्या कॅम्पमध्ये जात आहे. तर आपण श्लोक क्रमांक 41 पासून सुरुवात करूया. आपल्यापैकी कुणाचा मागच्या वेळेला झालेल्या चर्चेवर या विषयावर कोणता प्रश्न आहे? हरे कृष्ण. प्रभुजीज, माताजीज. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 41. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. अथ उपेत्य स्वशिबिरम् अथो गोविंद प्रिय सारथिः न्यवेदयत्तं प्रियायै शोचन्त्या आत्मजान् हतान् ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. वाचू? हरे कृष्ण रेश्मा माताजी. यस. हरे कृष्ण प्रभुजी. प्रभुजी आप अपना वीडियो बंद कीजिए. तुम्हाला टेक्स्ट दिसत आहे? थोडस फेंट आहे. हाँ, पुस्तक आहे. यस, बंद कर. ठीक आहे, चल. हरे कृष्ण. त्यानंतर आपले मित्र आणि सारथी भगवान श्रीकृष्णा समवेत शिबिरात गेल्यावर अर्जुनाने अश्वत्थाम्याला मृतपुत्रासाठी शोकविव्हळ झालेल्या आपल्या प्रियेच्या स्वाधीन केले. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. श्रील प्रभुपाद यांची जय. अर्जुनाचे श्रीकृष्णाची मित्रत्वाचे दिव्य नाते आहे. अर्जुन त्यांचा अत्यंत प्रिय सखा असल्याने भगवंतांनीच भगवद्गीतेत सांगितले आहे, प्रत्येक जीव दास्य, सख्य, वात्सल्य अथवा माधुरी अशापैकी कोणत्या तरी प्रेमळ नात्याने भगवंताशी संबंधित आहे. इच्छा असेल आणि भक्ती योगाच्या प्रक्रियेने गंभीरतेने प्रयत्न केला तर कोणीही भगवंताच्या संगतीचा आनंद घेऊ शकेल. हरे कृष्ण. हरे धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण बघतो की या भौतिक जगामध्ये पण सर्वात आपल्या कुणासाठी पण आनंदाची जी गोष्ट असती ती आपल्या प्रियजनांसोबत प्रेमाचं आदान प्रदान करणे. श्रील प्रभुपाद एकदा उदाहरण सांगतात की एकदा ते एका कॅलकट्टा हायकोर्टच्या जज यांना भेटण्यासाठी गेलेले. तर त्यांचे जजचे जे पर्सनल असिस्टंट असतात, म्हणजे घरात त्यांची मदत करण्यासाठी पण हेल्पर्स वगैरे गव्हर्नमेंट कडून मिळतात. तर त्यांना प्रभुपादांनी विचारलेलं
की जज साहेबांची माझी अपॉइंटमेंट आहे, तर त्यांनी सांगितलं की थोडेसे बिझी आहेत, थोडा वेळ द्या, येतील ते भेटण्यासाठी. तर प्रभुपादजी वाट पाहत बसले आणि त्यानंतर प्रभुपादांनी एका कुतूहलाने नंतर त्यांना विचारलं की जज साहेब काय करत आहेत? तर त्यावेळेस प्रभुपादांना हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं की जज साहेब हे त्यांच्या नातवासोबत खेळत होते. थोडासा वेळ घालवत होते. आणि सांगण्याचा अर्थ असा प्रभुपादजी सांगतात नंतर, की हायकोर्टामध्ये हा व्यक्ती इतक्या उच्च पदस्थ असल्यामुळे ज्यावेळेस की जज येतात, त्यावेळेस सर्वजण आदराने उभे राहतात. त्यांना आदर आदर प्रकट करतात. परंतु तेच जज ज्यावेळेस घरी येतात आणि आपल्या प्रियजनांसोबत असतील, आपल्या पत्नीसोबत, मुलांसोबत किंवा नातवासोबत, तर त्यांना ज्यावेळेस त्या नातवाला खेळवत असतील, तर कधी-कधी ते जज घोडा वगैरे पण बनतात नातवाच्या आनंदासाठी. तर आपल्याला काय वाटतं, की कोणत्या नात्याच्या आदान-प्रदानामध्ये त्या जज साहेबांना खूप आनंद होत असेल, की ज्यावेळेस प्रत्येकजण त्यांना आदराने व्यवहार करतो. कोर्टामध्ये सर्वजण उभे राहून उभे राहतात त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी कोर्ट रूममध्ये ज्यावेळेस येतात. तो क्षण का आपल्या नातवाला खेळवताना कदाचित त्याच्यासाठी घोडा बनण्याचा क्षण. आपल्याला काय वाटतं? कोणता क्षण जास्त आनंद देईल कोणत्याही व्यक्तीला? घोडा तुमच्या बनताना. नातवाबरोबर घोडा खेळत असताना. घोडा घोडा नातवासोबत खेळताना घोडा बनताना. का? कारण की जरी तो नातू बाहेरच्या लोकांसारखा जरी आदर व्यक्त करत नसला, तरी ते नातं एवढं जिव्हाळ्याचं आहे, की इतक्या मोठ्या पदस्थ व्यक्तीला पण आपल्या कधीही फॉर्मल नात्यापेक्षा बाहेरच्या जे औपचारिक नातं आपण म्हणतो, त्यापेक्षा जे जिव्हाळ्याचं नातं आहे, त्याच्यामध्ये स्वतःला निम्न स्तरावरचं पद घेण्यासाठी पण व्यक्तीला आनंद प्राप्त होतो. त्याच प्रकारे आपण बघतो, की हे जे या भौतिक जगातले जेवढे काही नाते आहेत, आपले पतीसाठी पत्नी असो, पत्नीसाठी पती असो किंवा मुलं-बाळं असो किंवा नातू असो किंवा मित्र वगैरे असो किंवा बाकीचे कोणतेही स्नेहसंबंधी असो, खरं ह्या नात्यांचा उगम जे आहे, ते आहेत भगवंत कृष्ण. आणि एकच शाश्वत नातं या जगामध्ये निश्चित आहे, ते म्हणजे भगवंतांचं भक्तासोबतचं नातं. का? कारण या भौतिक जगामधले आपले जे नाते आहेत, तुम्ही मित्र, स्नेहसंबंधी असो, मुलं-बाळं असो, पती-पत्नी असो किंवा कोणतेही दुसरे नातेसंबंध असो, हे नाते हे आपल्या शरीरासोबतच संपतात. या शरीराच्या नंतर ते आपल्यासोबत येत नाहीत. परंतु एका भक्ताचं भगवंतांसोबतचं जे नातं आहे, ते जन्मोजन्मांतरांचं नातं आहे आणि शाश्वत नातं आहे. आणि दुसरी गोष्ट की भगवंत कृष्ण हे भगवद्गीतेत सांगितले की सुहृदं सर्व भूतानां, सर्व प्राणी मात्रांचे इतके जवळचे मित्र आहेत, की जसं आपण काही दिवसांपूर्वी उदाहरण चर्चा केलेली, की आपल्या एखाद्या मित्राचं अधःपतन झालं, तर आपण कोणत्या स्तरापर्यंत त्याला सपोर्ट करू किंवा त्याला मदत करू. एका ठरलेल्या क्षणापर्यंत त्याच्यानंतर आपण जर तो सुधारत नसेल, तर आपण म्हणू की बाबा तू आणि नशीब. मी जेवढा प्रयत्न करायचा तेवढा केला, पण याच्यापेक्षा जास्त आता काय करणार? परंतु भगवंतांचं असं नाहीये. आपण चर्चा केलेली की ज्यावेळेस एखादा जीव पतित होऊन एकदम कीटक किंवा घाणेरड्या ठिकाणचा छोटासा किडा असा पण जन्म जरी प्राप्त झाला, तरी भगवंत ह्या प्रत्येक पतित जीवामध्ये त्यांच्या हृदयामध्ये वास करतात आणि सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानम् अपोहनम च. भगवंत म्हणतात की सर्व जीवांच्या हृदयामध्ये मी परमात्मा म्हणून निवास करतो. तर केवळ आणि केवळ भगवंतांचंच नातं सर्व जीवांसाठी अशा एका सगळ्यात जवळच्या मित्राचं आहे, जे की तो जीव विसरला तरी भगवंत ते नातं कधीही विसरत नाही. आणि अशाच एका महान भक्तांचं उदाहरण आपण इथे बघत आहोत. अर्जुन आणि ज्यांच्यासाठी भगवंतांनी स्वतः सारथ्याची भूमिका स्वीकारली. सारथ्याची भूमिका म्हणजे ज्याला आपण मराठी किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक शोफर किंवा ड्रायव्हर जो असतो, तो ज्या प्रकारे मालक ज्या प्रकारे सांगतात, की इकडे गाडी घेऊन जा, तिकडे गाडी घेऊन जा आणि तो केवळ पालन करतो. त्याच प्रकारे भगवंत पण अर्जुनाच्या सारथ्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आनंदाने.
आणि प्रभुपादजी सांगतात की हे जे भगवंतांचं आपल्या भक्तांसोबतचं जे नातं आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या 5 रसांमध्ये असतं. सर्वात जो निम्न स्तराचा जे नातं आहे त्या रसाला म्हणतात शांत रस. शांत रस म्हणजे न्यूट्रॅलिटी. उदाहरणार्थ तुम्ही वृंदावनमधले गवत, झाडं, पाला, बाकीचे वनस्पती इत्यादी घ्या. या झाडांचं, गवतांचं पण कृष्णासोबत शाश्वत नातं आहे. जेणेकरून ते भगवंतांना सेवा अर्पण करतात. ज्या प्रकारे गवत हे भगवंतांच्या पायासाठी जमिनीतले छोटे दगड, काटे टोचू नये म्हणून मऊ गादीसारखं गवत त्यांना चालण्यासाठी जागा देतात. त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची झाडं वृंदावनमध्ये आपण भागवतामध्ये ऐकतो, बघतो, की कशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं हे नेहमी फळांनी, फुलांनी बहरलेले असायचे भगवंतांच्या राहण्याच्या वृंदावनमध्ये असण्याच्या काळामध्ये. आणि भगवंतांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा अर्पण करायचे त्यांच्या वेगवेगळ्या लीला करण्यासाठी. तर हे जे भगवंतांची केलेली सेवा आहे, त्यांच्या भक्तांनी झाडा, फळा, फुलांच्या किंवा गवताच्या रूपामध्ये त्याला म्हटलं जातं शांतरस. त्याला आपण इंग्रजीत म्हणतो सर्व्हिस इन न्यूट्रॅलिटी. जसं नाव दाखवतं शांतरस म्हणजे भगवंतांशी आदान-प्रदान हे न्यूट्रॅलिटी म्हणजे त्यांच्या अस्तित्वानेच ते भगवंतांना सेवा अर्पण करत आहेत. दुसऱ्या प्रकारचा रस जो सांगितलेला आहे, तो आहे दास्य रस. दास्य रस म्हणजे भगवंतांची नातं जे आहे, ते एका सेवकाच्या रूपामध्ये. उदाहरणार्थ आपण भगवंत कृष्णांचा जो सारथी आहे द्वारकेमध्ये. कुणाला माहिती आहे नाव? काय नाव आहे भगवंतांच्या सारथ्याचं? हरे कृष्ण प्रभुजी सात्यकी. सात्यकी आहे आणि अजून एक सारथी आहे त्यांचा बराच प्रचलित आहे दारुका. दारुका. दारुका हां. तर हे पण सारथी आहे. तर हे भगवंतांच्या दासाच्या रूपामध्ये सेवा अर्पण करतात किंवा भगवंतांचे बाकीचे पण जे भक्त उदाहरणार्थ लक्ष्मी नारायण, सीताराम, चंद्र, लक्ष्मण, हनुमान यांना जे सेवा अर्पण करतात ते पण दास्य भावामध्ये जास्त करून आपल्याला सापडतील. तर तो झाला दास्य रस. त्यानंतरचा रस शास्त्रामध्ये सांगितलेला आहे वात्सल्य रस. वात्सल्य रस म्हणजे जसं यशोदा, आनंदमाई, नंदबाबा, यशोदामाई किंवा वसुदेव, देवकी किंवा दशरथ आणि कौशल्या माता हे जे वेगवेगळे भगवंतांचे आई-वडिलांच्या रूपामध्ये जे भक्त आहेत किंवा आई-वडिलांच्या त्या भावामध्ये भगवंतांना सेवा अर्पण करणारे. जसं की यशोदा मातेला मदत करणाऱ्या बाकी गोपीज असो किंवा त्यांना मदत करणाऱ्या ज्या हेल्पर आहेत, त्या पण छोट्या बाळाला कृष्णाला या वात्सल्य भावामध्येच पाहायच्या किंवा त्यांच्याशी आदान-प्रदान करायच्या. तर हा जो रस आहे भगवंतांसोबत आदान-प्रदान करण्याचा भक्तांचा, त्याला म्हटलं जातं वात्सल्य भाव. वात्सल्य भावाचा अर्थ आहे, की ह्या भक्तांना वाटतं, की आपण जर कृष्णाची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर हे कृष्ण राहू शकणार नाहीत. यशोदा मातेला आणि नंदबाबांना कधी असं नव्हतं वाटत, की आपला स्वतःचा पुत्र हा साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. यशोदा मातेला नेहमी वाटायचं, की मी जर याची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर हा कसा राहील? नंदबाबांना पण त्याच प्रकारे वाटायचं भगवानच्या योगमाया शक्तीने झाकल्या गेल्यामुळे. तर आपण पाहिलं शांतरस, दास्यरस आणि वात्सल्य रस. तर हे प्रत्येक जो स्तर आहे, तो आधीच्या स्तरापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे दास्य रस हा शांत रसापेक्षा श्रेष्ठ आहे. वात्सल्य रस हा दास्य रसापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि वात्सल्य रसापेक्षा श्रेष्ठ आहे साख्य रस. साख्य म्हणजे भगवंतांशी मित्रत्वाच्या रूपामध्ये असणारे स्नेहसंबंध. उदाहरणार्थ वृंदावनमधले जे गोप बालक होते वेगवेगळे. आपल्यापैकी कुणाला माहिती आहे भगवान कृष्णाच्या काही गोपबालकांची नावं? किंवा कृष्णांचे बाकीचे मित्र जे गोपाळ असू त्यांची काही नावं? सुदामा. सुदामा, हां, सुदामा बरोबर पेंद्या. आहे. पेंद्या. अजून? पेंद्या. पेंद्या. ओके, पेंद्या ठीक आहे. अजून? श्रीदामा, श्रीदामा आणि स्तोक कृष्ण
आणि मधुमंगल हे कृष्णांचे वेगवेगळे गोपबालक जे मित्र होते, त्यांचा भगवंतांची जो संबंध आहे तो आहे साख्य भावामध्ये, जे की कृष्णाला एक पूर्ण पुरुषोत्तम भगवान नव्हे तर आपल्या मित्राच्या रूपामध्ये समजतात. जसं की ज्या वेळेस कृष्ण वेगवेगळ्या असुरांना असं सांगायचे की वृंदावनमध्ये भूक लागण्याच्या अगोदर जसं माणसाला व्यायाम केल्यानंतर भूक लागते, त्याच प्रकारे भगवंत सकाळी नाश्त्याच्या अगोदर एक, दुपारी लंच प्रसादाच्या अगोदर एक, अशा प्रकारचे वेगवेगळे असुर मारायचे. तर या गोपबालकांना कधीही एवढे मोठमोठे असुर भगवंतांनी मारल्यानंतर पण त्यांना असं कधी वाटत नव्हतं की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. कारण ते भगवंतांच्या योगमाया शक्तीने झाकले गेलेले होते. तर श्रीधामा, मधुमंगल, स्तोक कृष्ण अशा प्रकारचे कृष्णाचे जे गोपसखा होते, त्यांना असं वाटायचं की या कृष्णाला तर मी कुस्तीमध्ये हरवतो, मग हा जर कोणत्या असुराला मारत असेल, तर मी तर सहज मारू शकायला पाहिजे. कारण कृष्ण पण माझ्याकडून हरल्या जातो. तर असा त्यांचा जो भाव असतो तो हे साख्य भाव म्हटला जातो. त्याचप्रमाणे अर्जुन पण भगवंतांसोबत साख्य भावानेच संबंधित आहे. तर हा झाला साख्य रस आणि साख्य रसापेक्षा श्रेष्ठ वात्सल्य रस, माझी चूक झाली. वात्सल्य रस हा साख्य रसापेक्षा श्रेष्ठ आहे आणि वात्सल्य रसापेक्षा जो सर्वश्रेष्ठ आहे, तो आहे माधुर्य रस. म्हणजे वेगवेगळ्या ज्या ज्या गोपीज होत्या भगवंतांच्या लीलेमध्ये, ज्या की भगवंतांशी माधुर्य भावामध्ये जोडलेल्या होत्या, अशा जसं श्रीमती राधाराणी असो आणि बाकीच्या ज्या सखीज असो राधाराणीच्या, ह्या सर्व माधुर्य भावामध्ये भगवंतांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि सर्व ह्या 5 प्रकारचे जे रस आहेत, ज्या वेगवेगळ्या 5 प्रकारच्या रसांमध्ये वेगवेगळे भक्त भगवंतांचे आदान-प्रदान करतात. त्यापैकी सर्वात श्रेष्ठ जो रस आहे तो माधुर्य रसाचा स्तर समजला जातो. तर इथे सांगितलेलं आहे की अर्जुनाचं जे भगवंतांसोबतचं जे नातं होतं, जे आदान-प्रदान होतं, ते साख्य रसाच्या स्तरावर होतं. कुणाचा काही प्रश्न आहे या वेगवेगळ्या 5 रसांबद्दल आणि वेगवेगळ्या प्रकारचे भक्त हे भगवंतांशी कशा प्रकारे संबंधित राहतात, आदान-प्रदान करतात? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण विजया माताजी. जेव्हा आपण श्रीकृष्णांना माता पिताच्या स्वरूपात पाहतो, तो कोणता रस? तो दास्य रस. आपण बेसिकली त्यांचे दास म्हणून त्यांना सेवा अर्पण करतो. आपले माता पिताच्या रूपामध्ये पाहतो, तो पण दास्य रस झाला. ठीक आहे. हरे कृष्ण. आणि असं काहीच समजायची गरज नाही की एक रस दुसऱ्याच्या वेगळ्या स्तरावर आहे, याचा अर्थ आपण डायरेक्ट जम्प नाही करू शकत. असं नाही म्हणू शकत की चला आपण पण भगवंतांशी वात्सल्य रूपामध्ये किंवा माधुर्य स्तरावर आदान-प्रदान करू. कारण हे कृत्रिम नाहीये. भगवंतांसोबतचं जे आपलं स्वाभाविक जे आदान-प्रदान आहे आणि कधी पण आपण साधना भक्तीच्या स्तरावर कधीही असा विचार नाही करायला पाहिजे की आपण भक्तीच्या श्रेष्ठ स्तरावर प्राप्त झालेलो आहोत आणि त्याच प्रकारे आपण भगवंतांसोबत आदान-प्रदान करू. कारण ही जी मानसिकता आहे, शास्त्रामध्ये याला सांगितलेलं आहे प्राकृत सहजीय भाव. प्राकृत सहजीय भाव म्हणजे हे जे काही लोक जे भगवंतांना स्वतःला माधुर्य रसामध्ये भगवंतांशी संबंधित समजतात आणि त्या प्रकारे स्वतःला गोपीज वगैरे यांच्यासारखं आभूषित होऊन भगवंतांचे आदान-प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ते भगवंतांची जी भक्तीचा स्तर आहे, प्रेमाचा जो स्तर आहे, त्याला खूप चीपली म्हणजे खूप स्वस्तात समजतात आणि तो खऱ्या भगवत प्रेमाचा जो स्तर आहे, तो त्यांच्यापासून कधीही दूरच राहतो. म्हणून दास्यरस हा एका साधना भक्तासाठी सुरुवातीच्या आपल्या भक्तीच्या स्तरामध्ये सर्वात उत्तम स्तर आहे भगवंतांसोबत आदान-प्रदान करण्याचा. तर आपण पुढच्या श्लोकामध्ये जाऊ. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 42. तथारुतं पशुवत् पाशबद्धं तथावृतं तावत् पशुवत् पाशबद्धं
अवाक्मुखं कर्म जुगुप्सितेन निरीक्ष्य कृष्णापकृतं गुरोसुतं निरीक्ष्य कृतं गुरुं सुतं वामस्वभावा कृपया ननाम च हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, मी वाचू? हा, क्षितिजा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. पशुप्रमाणे दोराने बांधून आणलेल्या अश्वत्थाम्याला द्रौपदीने पाहिले. अत्यंत घृणास्पद कार्य केलेले असल्यामुळे तो काही बोलत नव्हता. त्यावेळी स्वभावतःच गुणवान आणि सदाचारी असलेल्या द्रौपदीने त्याचा एका ब्राह्मणाचा करावा असा आदर केला. तात्पर्य वाचू ना प्रभुजी? येस. भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याचा धिक्कार केला होता आणि अर्जुनाने त्याला गुरुपुत्र किंवा ब्राह्मण पुत्र म्हणून न वागवता एका अपराध्याप्रमाणे वागवले होते. परंतु जेव्हा त्याला द्रौपदी समोर आणले गेले तेव्हा पुत्राच्या वधामुळे जरी द्रौपदी दुःखित होती आणि त्याने वध केला तो तिच्या समोर होता, तरीही एका ब्राह्मणाला किंवा ब्राह्मण पुत्राला दिला जाणारा सन्मान त्याला देण्यास ती चुकली नाही. स्त्री म्हणून तिचा हा सौम्य स्वभाव आहे. तसे पाहिल्यास स्त्रियांचा स्वभाव हा बालकाप्रमाणेच असतो आणि म्हणून पुरुषांप्रमाणे त्यांच्याजवळ तरतम्य विवेक बुद्धी नसते. अश्वत्थाम्याने आपण द्रोणाचार्यांचा अथवा एका ब्राह्मणाचा अपात्र मुलगा असल्याचे सिद्ध केले होते. या कारणामुळे सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांसारख्यांनी त्याचा धिक्कार केला होता आणि तरीही कोमल स्वभावाची स्त्री ब्राह्मणाविषयींच्या सन्मानादी देण्याचा नैसर्गिक स्वभावाचा त्याग करू शकली नाही. आज हिंदू कुटुंबातील स्त्री ब्राह्मण जातीचा योग्य सन्मान करते. तो कितीही पतित असो अथवा ब्रह्मबंधू असो, त्याला तिच्याकडून सन्मान मिळतो. परंतु पुरुष मात्र ब्राह्मण कुळात जन्मलेल्या आणि शूद्रांपेक्षाही हीन कर्म असलेल्या ब्रह्मबंधूंचा विरोध करू लागले आहेत. या श्लोकात वाम स्वभावा, सौम्य व सुशील हे विशिष्ट शब्द योजिलेले आहेत. साधारणपणे सरळ स्वभावाचा मनुष्य किंवा स्त्री कोणत्याही गोष्टीचा सहज स्वीकार करते, परंतु अधिक बुद्धिमान मनुष्य तसे करीत नाही. हरे कृष्ण. काही असो, केवळ सुशील बनून राहण्यासाठी आपण आपला विवेक त्यागू नये. आपल्याजवळ गुण व अवगुणांचा निर्णय करण्याची निर्णायक बुद्धी ही असलीच पाहिजे. आपण स्त्रीच्या सुशील स्वभावाचे अनुकरण करून जे यथार्थ नाही त्याचाही स्वीकार करू नये. सुशील स्त्रीने अश्वत्थाम्याचा आदर केला आहे याचा अर्थ तो खरोखर ब्राह्मण आहे असा होत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. तर या श्लोकापासून 42व्या श्लोकापासून पुढच्या 3 ते 4 श्लोकांमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे द्रौपदी ही भगवंतांच्या भक्तीमध्ये इतक्या उच्च स्तरावर होती की इतकं तिच्या पोटच्या मुलांसोबत इतक्या अशा घृणास्पद कृत्य झालेले, त्यांची हत्या झालेली झोपेत असताना, निशस्त्र असताना, लहान असताना. परंतु ज्या व्यक्तीने हे जघन्य कर्म केलेलं आहे अशा अश्वत्थाम्याला ज्या वेळेस अर्जुनाने एका पशुप्रमाणे बांधून तिच्या समोर आणलं तर त्यावेळेस तिच्या मनामध्ये कुठेच जो प्रतिशोध किंवा बदल्याची भावना ही कुठेही नव्हती. इनफॅक्ट असं इथे सांगितलेलं आहे की कारण द्रौपदीने हे जाणले की अश्वत्थामा हा पांडवांच्या कृपी म्हणजे कृपाचार्यांची बहीण. तर द्रोणाचार्य आणि कृपी यांचा मुलगा अश्वत्थामा आपल्या गुरूंचा मुलगा असल्यामुळे त्याचा योग्य तो आदर केला आणि त्याकडे एका रागाने किंवा प्रतिशोध घेण्याच्या भावनेने तिने व्यवहार केलेला नाही. तर ही जी गोष्ट आहे ती भागवत सांगत आहे की द्रौपदीचा भक्तीमधला उच्च स्तर दर्शवते की कोणताही साधारण मनुष्य, शास्त्र सांगतं
की कोणत्याही व्यक्तीचा भक्तीमधली जी प्रगती आहे, भक्तीमधला जो त्याचा स्तर आहे, तो आपण कसा ओळखू शकू? खूप सोपी परीक्षा आहे. परीक्षा ही आहे, की कोणत्याही प्रोव्होकेटिव्ह स्थितीमध्ये, प्रोव्होकेटिव्ह म्हणजे ज्यामध्ये माणसाला तोल जाणं हे खूप स्वाभाविक आहे. समतोल राखणं हे खूप अवघड आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्याच्यामध्ये समतोल राखणं अवघड आहे, अशा स्थितीमध्ये पण जे भगवंतांचे प्रगत भक्तीमध्ये श्रेष्ठ आणि प्रगत असे भक्त आहेत, ते आपला तोल जाऊ देत नाहीत. तर हेच उदाहरण हेच आपण द्रौपदीच्या उदाहरणामधून पण पाहू शकतो, की अशा ब्राह्मणाचा पुत्र जो की इथे सांगितलेला आहे ब्रह्मबंधू. ब्रह्मबंधू म्हणजे ब्राह्मणाच्या कुळात जन्मलेला असला तरी त्याच्यामध्ये गुण त्या स्तरावरचे निश्चितच नाहीयेत. त्याचे जे गुण आहेत ते सर्व पतित स्तरावरचे गुण आहेत. म्हणून त्याला ब्राह्मणाशी संबंधित म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये ब्रह्मबंधू. ज्या प्रकारे आपण उदाहरण नेहमी देतो, की असा एखादा मुलगा ज्याचे आई-वडील डॉक्टर आहेत, स्वाभाविक नैसर्गिकतः त्याला आपण डॉक्टर म्हणू शकत नाही. त्याला जर डॉक्टर म्हणायचं असेल तर त्यांनी अगोदर ते क्वालिफिकेशन, ती पात्रता प्राप्त करायला पाहिजे. त्याच प्रकारे कुणी केवळ ब्राह्मण कुळात जन्मला म्हणून जर त्याचे गुण त्या प्रकारचे नसतील तर तो त्या स्तरावरचा मानला जात नाही. तर द्रौपदीचा स्वभाव हा सौम्य आणि सुशील इथे सांगितलेला आहे. कोणत्याही प्रकारचे कपट मनामध्ये न ठेवणारी आणि इतकी जघन्य अशा प्रकारचे घोर पाप कृत्य करून पण अश्वत्थाम्याला द्रौपदीने मनामध्ये तिरस्काराची भावना बिलकुल ठेवली नाही. आपण पुढे पाहू कशा प्रकारे द्रौपदी अर्जुनाला विनंती करते अश्वत्थाम्याला माफ करण्यासाठी. तर आपण ह्या श्लोकामध्ये येणाऱ्या श्लोकांमध्ये आता पाहू. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. उवाच उवाचाच असंसहन्ति अस्य वाच च असहन्ति अस्य बंधन आनयनं सति आनयनं सति मुच्यताम् एष मुच्यताम् एष ब्राह्मणो नितरां गुरुः ब्राह्मणो नितरां गुरुः. अश्वत्थाम्याला दोराने बांधून आणलेले तिला सहन झाले नाही आणि ती सती म्हणाली, त्याला सोडून द्या, तो ब्राह्मण आहे आणि आमचा गुरु आहे. तात्पर्य, अश्वत्थाम्याला जेव्हा द्रौपदी समोर आणले तेव्हा तो ब्राह्मण आणि गुरुपुत्र असता त्याला एखाद्या अपराध्यासारखे बांधून आपल्या समोर आणणे तिला सहन झाले नाही. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र असल्याचे माहीत असूनही अर्जुनाने त्याला बांधले होते. भगवान श्रीकृष्णांना देखील हे माहीत होतेच. परंतु तो ब्राह्मण पुत्र आहे याचा विचार न करता दोघांनीही त्याची भर्त्सनाच केली होती. श्रुतींचा असा निर्णय आहे की जर कोणी गुरु अथवा आचार्य पदाला अयोग्य असेल तर त्याला गुरु मानले जाऊ नये. गुरुला आचार्यही म्हणतात, कारण असा पुरुष सर्व शास्त्रांची सार जाणतो आणि अनुयायांना त्या मार्गाचे अनुसरण करावयाचे शिक्षण देतो. ब्राह्मणाचे अथवा आचार्यांचे कर्तव्य करण्यास अश्वत्थामा अपात्र ठरला होता. त्याला ब्राह्मणाच्या उच्च पदावरून पतित समजणे काही गैर नव्हते. त्याला तो योग्यच होता. या विचाराने भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी त्याची भर्त्सना केली, ही योग्यच होती. परंतु द्रौपदी सारख्या सती स्त्रीचा तो शास्त्र दृष्टीपेक्षा रूढीच्या दृष्टीने विचार झाला. रूढी म्हणून अश्वत्थाम्याला त्याच्या पित्याप्रमाणे सन्मान दिला गेला. याचे कारण म्हणजे साधारणपणे लोक केवळ भावुकतेने ब्राह्मणाच्या पुत्राला वास्तविक ब्राह्मण म्हणून स्वीकारतात. वस्तुस्थिती वेगळीच आहे. योग्यतेच्या निकषावरच ब्राह्मणाचा स्वीकार होतो, केवळ ब्राह्मणाचा पुत्र आहे म्हणून नव्हे. असे असूनही द्रौपदीने अश्वत्थाम्याला त्वरित मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती भावना तिच्याकरिता चांगलीच होती. याचा अर्थ असा
की भगवंतांचा भक्त व्यक्तिशः सर्व प्रकारचे कष्ट सहन करतो, परंतु दुसऱ्यांसाठी इतकेच काय पण शत्रूसाठी सुद्धा निष्ठुर असत नाही. भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा हा स्वाभाविक गुण आहे. तर या श्लोकांमधून आपण द्रौपदीच्या भक्तीचा श्रेष्ठ स्तर आपल्या समोर मांडला जातो, की कशा प्रकारे अशा प्रकारचं जघन्य पापकर्म केल्यानंतर पण द्रौपदी अश्वत्थाम्याला सोडून देण्यासाठी अर्जुनाला विनंती करत आहे. आणि प्रभुपादजी आपल्याला दोन्ही बाजूच्या व्यक्तींची मानसिकता इथे तात्पर्यामध्ये सांगत आहेत, की कशा प्रकारे द्रौपदीचा विचार करणं हे पण तिच्या भक्तीच्या श्रेष्ठ स्तरावरून बरोबर होतं, की आपल्या गुरुपुत्राला कसं काय आपण शिक्षा देऊ शकतो किंवा असं पशुप्रमाणे बांधून आणू शकतो. आणि दुसऱ्या प्रकारे अर्जुन आणि भगवंत कृष्णांचं आकलन ज्या प्रकारे होतं अश्वत्थाम्याचं, ते पण भागवत सांगत आहे आपल्याला, की जरी तो गुरूंचा पुत्र असला, ब्राह्मण कुळात जन्मलेला असला, तरी त्याच्या पापमय कर्माने त्याची अवस्था, त्याचं अधःपतन झालेलं होतं आणि तो ब्रह्मबंधूच्या स्तरावर होता. म्हणजे ब्राह्मणाशी केवळ संबंधित होता, पण गुण मात्र बिलकुल नव्हते त्यामध्ये. त्यामुळे आणि आपण मागच्या वेळेला पाहिलं, की कशा प्रकारे वेगवेगळ्या 7 प्रकारच्या आततायी लोकांना, जे की दुसऱ्यांचा घराला आग लावतात, परस्त्रीला पळवून नेतात किंवा एखाद्याला विष देतात. अशा प्रकारचे वेगवेगळे जे आततायीपणाचे पापकर्म आहेत, त्यासाठी शास्त्राने मृत्यूदंड आपण नाही द्यायला पाहिजे, पण जे कोणी दंड देणारे आहेत, त्यांनी मृत्यूदंड अशा व्यक्तीला देणं हे बरोबर आहे, हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे आणि असं सांगितलं जातं, की जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचं जघन्य पापकर्म केल्यानंतर जर त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा या जन्मामध्ये जर प्राप्त होत नाही, तर पुढच्या जन्मामध्ये कितीतरी पटीने अधिक शिक्षा अशा व्यक्तीला सोसावी लागते. त्यामुळे अशा प्रकारचं कडक कायदा ठेवून जर शिक्षा प्रदान केली अशा प्रकारच्या पापमय कार्य करणाऱ्या व्यक्तीला, तर आपण पुढच्या जन्मात त्यासाठी सोयीस्कर करत आहोत, की त्याला पुढच्या जन्मामध्ये अजून जास्त त्या पापकर्माची फळं भोगण्याची गरज नाही. तर भगवंतांचे जे महान भक्त, जे शुद्ध भक्त सांगितलेले आहेत, त्यांचा जो मूळ स्वभाव असतो तो आहे दयेचा, करुणेचा. ज्या प्रकारे आपण वेगवेगळ्या भक्तांमध्ये पण पाहतो, प्रल्हाद महाराजांना जीवे मारण्यासाठी त्यांचे जे वडील होते असुर, सर्वश्रेष्ठ असुर हिरण्यकशिपू, यांनी एकही उपाय सोडला नाही प्रल्हाद महाराजांना मारण्यासाठी, जीवे मारण्यासाठी. परंतु ज्या वेळेस प्रल्हाद महाराजांवरचे अपराध जे झालेले सहन न होऊन नरसिंहदेवांनी स्वतः वध केला हिरण्यकशिपूचा, आणि ज्या वेळेस नरसिंहदेवांनी प्रल्हाद महाराजांना काही वर मागण्यासाठी सांगितलं, प्रल्हाद महाराज तर सुरुवातीला कोणतीच गोष्ट नरसिंहदेवांकडून मागण्यासाठी तयार नव्हते. ते म्हणाले, की हे प्रभू, माझी भक्ती, आपल्यासोबत जी भक्ती आहे, तो एक व्यापार नाहीये, की ज्या व्यापारामध्ये मी तुम्हाला काही अर्पण करू आणि त्यांच्या बदल्यामध्ये तुम्ही मला काही अर्पण करावं याची मी अपेक्षा ठेवू. तर हा व्यापार नाहीये. परंतु स्वतः साक्षात भगवंत नरसिंहदेवाने ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांना खूप प्रार्थना केली, की तू काहीतरी माझ्याकडून माग. शेवटी प्रल्हाद महाराजांनी काय मागितलं नरसिंहदेवांकडून? हरे कृष्ण. त्याच्या पित्यासाठी मुक्ती. मला का? हा, सर्वात ज्यावेळेस नरसिंहदेवांनी खूप वेळेस विनंती केली प्रल्हाद महाराजांना, त्यांनी शेवटी मागितलं, की हे प्रभू, आपण कृपया माझे जे वडील आहेत, ज्यांनी इतके सर्व पापमय कर्म केले आहेत, त्यांना कृपया माफ करा आणि त्यांना मुक्ती प्रदान करा. आणि नरसिंहदेवांनी प्रल्हाद महाराजांना सांगितलं, की हे प्रल्हाद, केवळ तुझे वडीलच काय, तुझ्या अगोदरच्या 21 पिढ्या आणि तुझ्या नंतर येणाऱ्या 21 पिढ्या, या सर्व पिढ्यांना तुझ्या श्रेष्ठ शुद्ध भक्तीच्या स्तरावर असल्यामुळे त्या सर्वांना भगवत गती प्राप्त होईल, भगवत धाम प्राप्त होईल. त्याच्यामुळे तू कृपया बिलकुल चिंता करू नको, की तुझ्या वडिलांना मुक्ती प्राप्त व्हावी. त्यांना अगोदरच मुक्ती प्राप्त आहे, केवळ आणि केवळ तुझ्या भक्तीच्या जोरावर. तर अशा प्रकारे आपण ह्या उदाहरणातून पाहतो,
की भगवंतांचे भक्त स्वतःसाठी सर्व कष्ट सोसण्यामध्ये हे तत्पर असतात, परंतु दुसऱ्याच्या प्रती कधीही ते करुणेची, दयेची भावनाच ठेवतात. आणि या प्रकारचे वेगवेगळे प्रसंग आपण बाकीच्या पण भक्तांच्या अ, जीवनामध्ये पाहतो. जसं की तुकाराम महाराजांबद्दल आपण संत तुकाराम ह्या मूव्हीमध्ये पाहतो, की कशाप्रकारे सालोमालो हे त्यांच्या गावातील एक व्यक्ती इतके तुकाराम महाराजांबद्दल ईर्ष्या बाळगून पण ज्यावेळेस त्या सालोमालोंचा जीव धोक्यात आला, त्यावेळेस तुकाराम महाराजांनी स्वतः प्रार्थना केली किंवा त्याबद्दल कोणतीही तिरस्काराची, प्रतिशोधाची भावना ठेवली नाही. आणि अशाच प्रकारची कितीतरी आपण उदाहरणे, एक शेवटचं उदाहरण आपण पाहू, की ह्याच श्रीमद भागवतममध्ये नंतरच्या अ, भागामध्ये ज्यावेळेस आपण परीक्षित महाराजांची महान कार्यावर चर्चा करू, त्यावेळेस तिथे उदाहरण आहे, की कशाप्रकारे साक्षात एका बैलाच्या रूपामध्ये धर्म आणि एका गायीच्या रूपामध्ये भूमिदेवी हे ज्यावेळेस कलीपुरुष या बैलाचे वेगवेगळे 4 पैकी 3 पाय त्या कलीपुरुषाने कापले होते. ज्यावेळेस परीक्षित महाराज त्या कलीला दंड देण्यासाठी, ठार मारण्यासाठी तयार होते, त्यावेळेस ज्यावेळेस हे धर्म जे की एका बैलाच्या रूपामध्ये आणि भूमिदेवी एका गायीच्या रूपामध्ये त्यांना विचारलं गेलं, की "कुणी तुमची ही अवस्था केली?" त्या दोघांनाही कलीपुरुषाचं नाव घेतलं नाही, की ह्यामुळे आम्हाला हे दुःख सोसावं लागत आहे. त्यांनी सांगितलं, की "हे माझ्या कर्माची फळं आहेत, जे मला इथे भोगण्यास मिळत आहेत. तर हा कलीपुरुष हा त्याचं केवळ साधन मात्र आहे. पण हा जिम्मेदार यासाठी, या त्रासासाठी नाहीये." तर सांगण्याचा अर्थ असा, की भगवंतांचे जे महान भक्त असतात, त्यांचे खूप महत्त्वपूर्ण गुण इथे सांगितलाय, की कशाप्रकारे बाकीच्या पतित जीवांसाठी त्यांच्या हृदयामध्ये नेहमी करुणाभावच असतो आणि ते कशाही प्रकारचा प्रतिशोधाची किंवा बदल्याची किंवा रागाची भावना कुणाबद्दल हृदयामध्ये ठेवत नाहीत. हा त्यांचा स्वाभाविक गुण आहे. श्लोक क्रमांक 44. सर्हस्यो धनुर्वेदः सर्हस्यो धनुर्वेदः धनुर्वेदः स विसर्गोपसंयमः सविसर्गोपसंयमः अस्त्रग्रामश्च भवता अस्त्रग्रामश्च भवता शिक्षितो यत् अनुग्रहात् शिक्षितो यत् अनुग्रहात् तर इथे या श्लोकामध्ये द्रौपदी अर्जुनासमोर, भगवंत कृष्णासमोर आणि बाकीच्या पांडवांसमोर आपलं मत मांडत आहे. का आपण ह्या द्रोणाचार्याच्या पुत्राला अश्वत्थाम्याला माफ केलं पाहिजे? द्रौपदी सांगते, द्रोणाचार्यांच्या कृपेमुळेच तुम्ही म्हणजे अर्जुन आणि बाकीचे पांडव, तुम्ही सर्व प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांचे संधान करण्याच्या आणि त्यांचे नियंत्रण करण्याच्या रहस्यपूर्ण धनुर्विद्येचे ज्ञान प्राप्त केले आहे. तर द्रौपदी ते सांगत आहे, की हा व्यक्ती जरी ब्रह्मबंधू असेल, ह्या व्यक्तीच्या हाताने जरी खूप जघन्य पापमय कृत्य घडले असेल, तरी पण आपण त्याच्या वडिलांप्रती असलेली आपली जी कृतज्ञता आहे, ती नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या गुरूंच्या प्रती. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल हरे कृष्ण तात्पर्य? हरे कृष्णा प्रभू वाचू मी. हा लीना मदच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तात्पर्य शिल प्रभुपाद द्वारा शिल प्रभुपाद की जय. द्रोणाचार्य वैदिक मंत्रांद्वारे अस्त्र चालवण्याच्या आणि नियंत्रित करण्याच्या सर्व गुपितांसहित धनुर्वेदाचे किंवा युद्धतंत्राचे शिक्षण देत. स्थूल युद्धतंत्र हे जड आयुधांवर अवलंबून आहे, परंतु वैदिक मंत्रांनी पूर्ण असे शरातुसंधानांचे तंत्र त्याहून सूक्ष्मतर आहे आणि ते यंत्रचलित बंदुका, अण्वस्त्रे अशा स्थूल जड आयुधांपेक्षा अधिक परिणामकारक रीतीने कार्य करते. त्याचे नियंत्रण वैदिक मंत्रांनी होते. रामायणामध्ये म्हटले आहे की प्रभू रामचंद्रांचे पिता दशरथ महाराज केवळ ध्वनीद्वारेच बाणांचे नियंत्रण करीत असत. ते आपले लक्ष न पाहताच केवळ ध्वनीच्या दिशेने अचूक बाण मारीत. अर्थात आजच्या युद्धात उपयोगात येणाऱ्या भौतिक स्थूल आयुधांपेक्षा हे सखोल युद्धशास्त्र आहे.
या युद्धशास्त्राचे अर्जुनाने द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेतले होते. म्हणून द्रौपदीला असे वाटले की अर्जुनाने या सर्व लाभांसाठी द्रोणाचार्यांचे उत्तरायी व्हावे. द्रोणाचार्यांच्या अनुपस्थित त्यांचा पुत्र त्यांचा प्रतिनिधी आहे. हा सरळ मनाच्या द्रौपदीचा विचार होता. येथे असा युक्तिवाद करता येईल की प्रभूजी स्क्रॉल येथे असा युक्तिवाद करता येईल की द्रोणाचार्यांसारख्या कट्टर ब्राह्मणाने युद्धतंत्रांचे शिक्षण का द्यावे. परंतु ज्ञानाचा कोणताही विभाग असो, ब्राह्मणाने अध्यापनाचे कार्य केले पाहिजे. विद्वान ब्राह्मणाने अध्यापक, धर्मोपदेशक आणि भिक्षुक असले पाहिजे. वास्तविक ब्राह्मणाला असा व्यवसाय अंगीकारण्याचा अधिकार आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे आपण बघतो की श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की कशा प्रकारे आधीच्या काळातलं जे शस्त्रास्त्राचं जे ज्ञान होतं ते आजकालच्या भौतिक शस्त्रांपेक्षा खूप जास्त प्रगत होतं. कशा प्रकारे की जे स्थूल गोष्टी आहेत, जसं पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश, त्या स्थूल गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहेत सूक्ष्म शरीर, सूक्ष्म गोष्टी, जसं की मन, बुद्धी, अहंकार. तर आपण पाहतो जे आजकालचे शस्त्रास्त्र आहेत ते बाहेरच्या स्थूल शक्तीनुसार कार्य करतात, परंतु आधीच्या काळातले शस्त्र, जसं दशरथ महाराजांबद्दल सांगितलं आहे की केवळ आणि केवळ ध्वनीचा वेध घेऊन ते ओळखू शकत होते की हा ध्वनी कुठून येत आहे आणि स्वतःचा बाण न पाहता पण त्या दिशेला एकदम अचूकतेने ते फेकू शकत होते. त्याच प्रकारे आपण बघतो की ज्यावेळेस अश्वत्थाम्याने हे ब्रह्मास्त्र सोडलेलं किंवा अर्जुनाने त्याला क्षमवण्यासाठी जे ब्रह्मास्त्र सोडलेलं, तर हे ब्रह्मास्त्र सोडण्यासाठी कोणत्याही भौतिक घटकांची त्यांना कधीही गरज लागली नाही. केवळ आणि केवळ मंत्राने हे ब्रह्मास्त्र निर्माण करू शकायचे किंवा सोडू शकायचे. आणि केवळ इतकेच नाही तर त्यावर नियंत्रण ठेवू शकायचे की ते ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर पुन्हा नियंत्रणात पण आणता यावं. परंतु आजकालचे जी विद्या आहे, धनुर्विद्या असो किंवा बाकीच्या विज्ञानांच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्यामधील जी विद्या आहे ती खूप स्थूल स्तरावर आहे. स्थूल म्हणजे खूप बाह्यतर स्तरावर आहे. पण आधीच्या काळातली विद्या ही यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आणि सूक्ष्म स्तरावर असायची. आणि त्यानंतर ज्या प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं की सोशल आणि स्पिरिच्युअल डिव्हिजन, जी वर्णाश्रम संस्था आहे भगवंतांनी स्वतः स्थापित केलेली, त्याबद्दल इथे सांगितले आहे की या वर्णाश्रम संस्थेमध्ये 4 प्रकारच्या ज्या सामाजिक विभागणी आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि 4 प्रकारचे जे आध्यात्मिक विभाजन आहे, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, या वेगवेगळ्या विभागातल्या लोकांचे कार्य आणि कर्तव्य सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. ज्या प्रकारे आपण भगवद्गीतेत एका ब्राह्मणाचे कार्य सांगितलेले, पठन, पाठन, यजन, याजन, आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुण पण सांगितलेले आहेत की शौचम, आर्जवम, दया, की एक ब्राह्मण जे कोणती गोष्ट भगवंतांच्या कृपेने त्याला एका जगण्याचा जो साधा स्तर प्राप्त आहे, स्वतः प्रयत्न करायचे की त्या स्तरावर आपण आपलं आयुष्य नेहमी जगावं, की खूप आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी किंवा खूप साऱ्या गोष्टींचं नियंत्रण करण्यासाठी कधीही उत्साही नसायचे. त्याच प्रकारे क्षत्रियांबद्दल पण आपण पाहतो की कशा प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये जे क्षत्रिय होते की स्वतःचा प्राण गेला तरी चालेल, परंतु प्रत्येक प्रजाजनाचं रक्षण करण्यामध्ये सर्वात अग्रेसर असायचे आणि कधीही शोषण केलं जायचं नाही त्यांच्याद्वारे, जे खऱ्या रामराज्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे क्षत्रिय राजर्षी होते त्यांच्याद्वारे. त्याच प्रकारे वैश्यांबद्दल सांगितलं जातं की कृषी, गोरक्ष, वाणिज्य, की कशा प्रकारे शेती, गोधनाची काळजी घेणं, वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार करणं, हे वैश्यांचं कार्य होतं, कर्तव्य होतं. आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या कामांमध्ये बाकीच्या सर्व वर्णाश्रम संस्थेला सपोर्ट करण्याचे जे कामं होते,
जे की आपण पाहतो आजकालच्या आधुनिक जगातले आपले सर्वांचे जे बाहेरचे जे जॉब्स आहेत, मग ते गव्हर्नमेंट सर्व्हिस असू किंवा कॉर्पोरेटमध्ये सर्व्हिस असू, ह्या वर्णाश्रमाप्रमाणे सांगायला झालं तर पूर्ण कलियुगामधली जी पूर्ण सामाजिक व्यवस्था आहे, त्याचं वर्णन कलियुगाचं केलेलं आहे. कलौ शूद्र संभवः. म्हणजे सामान्यतः सर्वच जण आपली जी बुद्धी आहे, शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे ती शूद्र बुद्धी आहे आणि हळू आपण भक्ती मार्गाचं पालन केल्याने भक्तीच्या स्तरावर येण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. परंतु ही जी वर्णाश्रम व्यवस्था आहे, आधीच्या काळामध्ये व्यवस्थित असायची. म्हणजे कधीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या असलेल्या गोष्टींवर ताबा मिळवण्याचा कधीही प्रयत्न करायचा नाही. भगवंतांनी जे काही आपल्या जीवनामध्ये दिलंय, त्यामध्ये नेहमी हे कृतज्ञ असायचे. जसं आपण एक छोटंसं उदाहरण पाहू आणि नंतर पुढच्या श्लोकाला जाऊ, की अश्वत्थाम्याचे स्वतःचे वडील द्रोणाचार्य हे इतके महान होते, की त्यांच्याबद्दल पण आपण भगवद्गीतेमध्ये तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे. द्रोणाचार्य इतके महान ब्राह्मण होते, की त्यांनी धनुर्विद्या अशा आपल्या एका शिष्याला पण प्रदान केली, ज्या शिष्याचा जन्म केवळ आणि केवळ द्रोणाचार्यांना मारण्यासाठी झालेला होता. आपण भगवद्गीतेच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादजी लिहितात, कशा प्रकारे द्रोणाचार्य आणि द्रौपदीचे जे वडील होते, महाराज द्रुपद, त्यांच्यामध्ये काही गैरसमज झाल्यामुळे वितुष्ट निर्माण झाले होते, की कशा प्रकारे हे दोघंही द्रोणाचार्य आणि द्रुपद लहानपणी एकाच गुरुच्या गुरुकुलामध्ये वाढले आणि नंतर द्रोणाचार्य एक साधारण ब्राह्मण असल्यामुळे त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती आणि एकदा पत्नीच्या विनंतीनुसार ते द्रुपद राजाकडे एक गाय मागण्यासाठी गेले, आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करण्यासाठी. परंतु ह्या द्रुपद राजांनी त्यावेळेस आपल्या बालपणीच्या मित्राला ओळखण्यासाठी नकार दिला आणि दोघांमध्ये थोडासा गैरसमज होऊन वितुष्ट निर्माण झालं आणि अपमान पण केला द्रोणाचार्यांचा. तर द्रोणाचार्यांनी त्यानंतर ज्यावेळेस पांडवांना धनुर्विद्या शिकवली, त्यावेळेस पांडवांनी ज्यावेळेस गुरुदक्षिणा देण्यास विचारले, म्हणजे द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा देण्याबद्दल विचारले, द्रोणाचार्यांनी त्यांना सांगितलं, की मी जी धनुर्विद्या आपल्याला दिलेली आहे, त्याचा उपयोग करून कृपया द्रुपद ह्या राजाला युद्धामध्ये हरवा. तर अर्जुनाने आणि बाकीच्या पांडवांनी द्रुपद राजावर विजय मिळवून त्यांना द्रोणाचार्यांच्या समोर बंदिस्त अवस्थेमध्ये आणलं आणि द्रोणाचार्यांनी त्यावेळेस राजांना ज्यांच्याकडे काही आता राज्य राहिलं नव्हतं, पांडवांनी पूर्णपणे पराभूत केल्यामुळे पांडवांना सांगितलं, की मी हे राज्य आज द्रुपद यांना दानमध्ये देतो, कारण हे राज्य आता त्यांचं राहिलेलं नाही, परंतु ते राज्याला खूप आसक्त आहे, त्याच्यामुळे मी हे त्यांना दानमध्ये देतो. आणि अशा प्रकारे एका प्रकारे त्यांनी आपल्याला झालेल्या अपमानाचा बदला घेतला. आणि असं सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, की अशा व्यक्तीसाठी ज्याला की एकदा आदर प्राप्त करण्याची सवय लागलेली आहे, त्या व्यक्तीसाठी अपमान हे मृत्यूपेक्षा जास्त क्लेशदायक आहे. त्यामुळे द्रुपद महाराजांना बिलकुल सहन झालं नाही, की आपला अशा प्रकारे अपमान केलेला आहे द्रोणाचार्यांनी आणि त्यांनी खूप मोठा यज्ञ केला असा पुत्र प्राप्त करण्यासाठी, जो की द्रोणाचार्यांच्या मृत्यूचे कारण ठरेल. आणि अशा प्रकारे दृष्टद्युम्न याचा जन्म झाला, जे द्रुपद यांचे पुत्र होते. परंतु द्रोणाचार्यांच्या जे व्हॅल्यूज, जे तत्व निष्ठता होती, त्याबद्दल द्रुपद महाराजांना एवढी खात्री होती, की त्यांनी आपल्या अशा मुलाला, ज्याचा जन्मच केवळ आणि केवळ द्रोणाचार्यांच्या मृत्यूसाठी झालेला आहे, त्या मुलाला युद्धविद्येच्या शिक्षणासाठी कुठे पाठवले? द्रोणाचार्यांकडेच पाठवले. आणि द्रोणाचार्यांचं पण हृदय या तत्वाच्या बाबतीमध्ये इतकं उदार होतं, की हे माहीत असून पण, की हा मुलगा माझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे, द्रोणाचार्यांनी मुक्त हस्ताने आपल्याला जेवढी धनुर्विद्या येत होती तेवढी सगळी द्रुपदांच्या पुत्राला, दृष्टद्युम्नाला प्रदान केली. तर सांगण्याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टीतून हा आहे, की आपलं शरीर काही काळापुरतं राहील आणि नष्ट होईल या जगामध्ये, पण आपले जे तत्व आहेत, आपल्या ज्या निष्ठा आहेत, आपले जे कर्तव्य आहेत, त्या बाबतीत व्यक्तीने कधीही कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड करू नये. त्या बाबतीत कधी पण व्यक्तीने तत्वांचं नियमित पालन करून राहिलं पाहिजे.
कुणाला काही प्रश्न आहे या मुद्द्यावर? हरे कृष्ण. कशा प्रकारे आधीच्या काळामध्ये वर्णाश्रम धर्माचं कशा प्रकारे पालन केलं जायचं आणि वर्णाश्रम धर्मातला जो प्रत्येक घटक होता, मग तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी असो, आपल्या आपल्या धर्मतत्वांचं, कर्तव्याचं पूर्णपणे पालन करायचे. कुणाचा काही प्रश्न आहे यावर? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण अजून एक श्लोक घेऊ आणि मग कन्क्लूड करू. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. स एष भगवान द्रोणः स एष भगवान् द्रोणः प्रजारूपेण वर्तते प्रजारूपेण वर्तते तस्यात्मनोर्धं पत्न्यास्ते तस्यात्मनोर्धमपत्न्यास्ते नान्वगाद्विरसुकृपी नान्वगाद्विरसकृपी. तर आपण आधीच्या श्लोकामध्ये पाहिलं कशा प्रकारे द्रौपदी सांगते अर्जुनाला आणि पांडवांना आणि कृष्णांना की हे अश्वत्थाम्याकडून चूक जरी झालेली असेल तरी हे आपल्या गुरुचे पुत्र आहेत आणि त्या प्रकारेच आपण त्यांचा आदर सत्कार करायला पाहिजे. इथे दुसरं एक कारण सांगते द्रौपदी त्याच्या संबंधामध्ये की द्रोणाचार्य निश्चितपणे आजही प्रतिनिधी म्हणून आपल्या पुत्राच्या रूपाने उपस्थित आहेत आणि या आपल्या पुत्राकरिताच त्यांची पत्नी कृपी त्यांच्यासोबत सती गेली नाही. तर असं सांगितलं जातं की मुलगा हा वडिलांचाच प्रतिनिधी आहे. तर त्या ज्या प्रकारे आपण उदाहरण बघतो की आपल्या देशाचे वेगवेगळ्या दुसऱ्या देशांमध्ये, परदेशामध्ये हे कन्सुलेट असतात, एम्बसी असते आणि आपले ते जे राजप्रतिनिधी असतात, एम्बेसिडर जे असतात त्या देशासाठी जे काय म्हणतात त्यांना, एम्बेसिडरला मराठीमध्ये काय म्हणतात? राजप्रतिनिधी, देशाचे जे प्रतिनिधी आहेत, एम्बेसिडर आहेत, राजदूत म्हणतात प्रभूजी. राजदूत. हा, राजदूत. तर राजदूत. त्या देशाच्या राजदूतांना ज्या प्रकारचं देशाला आदर सत्कार सन्मान प्रदान केला जातो त्याच प्रकारचा आदर सत्कार सन्मान त्या देशाच्या राजदूतांना पण दिला जातो. का? कारण तुम्ही ज्या प्रकारे त्या राजदूतांचं आदर सत्कार सन्मान कराल ती वागणूक आपण त्या देशाला देत आहोत असं समजलं जातं. तर ज्या प्रकारे राजदूत हे देशाचे प्रतिनिधी म्हणून स्वीकारले जातात त्याच प्रकारे एका व्यक्तीसाठी त्या व्यक्तीचा जो पुत्र आहे तो पण आपल्या वडिलांच्या प्रतिनिधीप्रमाणे स्वीकारला जातो. तर द्रौपदी लक्षात आणून देत आहे अर्जुनाच्या की कशा प्रकारे अश्वत्थाम्याकडून जरी चूक झालेली असेल तो द्रोणाचार्यांचा, आपल्या गुरूंचा प्रतिनिधी आहे. आणि त्यासोबतच द्रोणाचार्यांची जी पत्नी आहे कृपी, त्यांचं द्रोणाचार्य आणि कृपी यांचं एकुलतं एक अपत्य म्हणजे अश्वत्थामा होय. तर ह्या कृपीने म्हणजे द्रोणाचार्यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या चितेमध्ये केवळ या कारणासाठी सती गेली नाही की आपल्या ह्या मुलाच्या प्रेमापोटी किंवा त्याला सांभाळण्याच्या प्रेमापोटी. तर अशा कृपीला, द्रोणाचार्यांच्या पत्नीला किती दुःख होईल जर आपण या अश्वत्थाम्याला मृत्यूदंड दिला तर. आपण एक छोटंसं तात्पर्य पाहू मग कन्क्लूड करू. द्रोणाचार्यांची पत्नी कृपी ही कृपाचार्यांची बहीण आहे. श्रुती धर्मानुसार पत्नी पतीचे अर्धांग आहे आणि संतान नसेल तर पतीचा मृत्यू झाल्यावर स्वेच्छेने त्याच्या समवेत मृत्यूला प्राप्त होणे तिला योग्य आहे. परंतु द्रोणाचार्यांच्या पत्नीच्या बाबतीत सांगावयाचे तर तिला पुत्र असल्याने ती सती गेली नव्हती. मुलगा पतीचा प्रतिनिधी असतो. विधवेला पुत्र असेल तर ती नाममात्र विधवा समजली जाते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अश्वत्थाम्यास ठार करणे म्हणजे द्रोणाचार्यांना मारल्यासारखेच होईल. कारण अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा प्रतिनिधी स्वरूप होता. अश्वत्थाम्याला ठार मारण्याविरुद्ध द्रौपदीचा हा युक्तिवाद होता.
तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये द्रौपदी आपला युक्तिवाद जो अर्जुन आणि कृष्णासमोर सांगत आहे तो येथे कन्क्लूड करत आहे, संपवत आहे आणि अर्जुनाला विनंती करत आहे की चूक झाली आहे, मान्य आहे, पण तरीही कृपया तुम्ही या ब्रह्मबंधू किंवा आपल्या गुरूंचा जो पुत्र आहे अश्वत्थामा याला आपण माफ करा आणि सोडून द्या. आणि येणाऱ्या काही श्लोकांमध्ये आपण पाहू की द्रौपदी नंतर कशा प्रकारे वेगवेगळे पांडव जसं की भीमसेन आहे, नकुल, सहदेव आहे, ते पण आपले मत मांडतात आणि भीम विशेषतः खूप आग्रही असतात की या अश्वत्थाम्याला त्याच्या पापमय कृत्याबद्दल मृत्यूदंड द्यायलाच हवा. फक्त युधिष्ठिर महाराज आणि द्रौपदी हे एका बाजूने राहतात की नाही, आपण गुरुपुत्र म्हणून याला माफ करायला पाहिजे. आणि नंतर अर्जुन आपल्या आध्यात्मिक बुद्धीचा वापर करून अशा प्रकारे शिक्षा प्रदान करतो अश्वत्थाम्याला, ज्या प्रकारे दोन्हीही बाजू म्हणजे दोन्हीही पार्टीज म्हणजे युधिष्ठिर आणि द्रौपदी माता आणि दुसऱ्या बाजूला भगवंत कृष्ण, भीमसेन हे पण दोन्ही बाजू संतुष्ट होतील. तर या आपण आज चर्चा केलेल्या मुद्द्यांवर कुणाचा काही प्रश्न, काही टीका, टिप्पणी, जिज्ञासा आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत माताजी. येस माताजी. प्रभूजी, दृश्यद्युम्नसाठी तर जे त्यांचे गुरुचीच हत्या केलेली ना प्रभूजी, मग ते गुरु हो द्रोणाचार्य ची हो. हत्या केलेली, मग ते पाप नाही का? हे वर्णाश्रमाप्रमाणे वेगवेगळ्या स्थितीतील जरी व्यक्ती असेल, जसं द्रोणाचार्य हे जन्मलेले ब्राह्मण कुळात होते, परंतु त्यांचे जे कार्य होते धनुर्विद्या शिकवणे किंवा नंतर त्यांनी जो युद्धात भाग घेतलेला होता तो क्षत्रिय धर्माप्रमाणे त्यांनी कार्य स्वीकारलेले होते. दुसरी गोष्ट, अशा लोकांच्या बाजूने लढण्यासाठी तयार झाले होते कौरवांच्या बाजूने, जे की अधर्माला दर्शवत होते, अधर्माचं पालन करणारे होते. तर निश्चितच कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर केवळ पांडवांच्या बाजूने लढणारे नाही, तर कौरवांच्या बाजूने पण जे लढले गेले ते सर्व सैन्य यांना उच्च गती, उत्तम गती प्राप्त झाली. कारण भगवंतांच्याच इच्छेने हे कुरुक्षेत्राचं युद्ध होत होतं आणि भगवंतांच्या डोळ्यासमोर ह्या सर्वांना वीरगती प्राप्त झालेली. तर तुमचा जो प्रश्न आहे, दृष्टद्युम्नाने जे आपल्या गुरूंना मारलं ते बरोबर होतं का नाही? तर जर आपल्या तर्कशास्त्राप्रमाणे सांगायला गेले तर निश्चित आपल्या गुरुला मारणे हे चूक आहे. परंतु या युद्धभूमीवर ज्या प्रकारच्या युद्धासाठी हे सर्वजण एकत्रित झाले होते, भगवंत कृष्ण अर्जुनाला सुरुवातीला सांगतात की हे एकत्रित तर झालेले आहेत, पण इथून परत कोणी जाणार नाहीये. सांगण्याचा अर्थ असा की भगवंतांच्याच इच्छेने हे युद्ध केल्या गेलं आणि भगवंतांच्याच इच्छेने वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या बाजूंनी या युद्धामध्ये सामील झाले आणि त्यांनी हे कृत्य केलेले. तर दृष्टद्युम्न हा पांडवांच्या बाजूने लढत असल्यामुळे आणि द्रोणाचार्य यांनी कौरवांची बाजू घेतल्यामुळे कौरवांच्या बाजूने जे कोणी आहेत त्यांच्याशी लढणं हे त्यांचं कर्तव्य होतं दृष्टद्युम्नाचं. तर दोन्ही प्रकारे समजून घेणं आवश्यक आहे आणि शेवटी भगवंतांची इच्छा काय हे समजून घेणं त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. कोणतंही कार्य बरोबर आहे का चुकीचं हे कळणे अगोदर. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. धन्यवाद. तर सामान्यतः तो मुद्दा बरोबर आहे की गुरुची हत्याच काय असं सांगितलं जातं की आपल्या वरिष्ठांना भगवद्गीता सांगते की आपण कधी शब्दांनी पण दुखवायला नाही पाहिजे, म्हणजे त्यांचा शब्दांनी पण अनादर नाही करायला पाहिजे. फिजिकली म्हणजे शारीरिक स्तरावर मारणे तर खूप दूरची गोष्ट राहिली. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न, काही जिज्ञासा, टीका, टिप्पणी आहे काही मुद्द्यांवर आपण चर्चा केली त्यावर? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा आणि आपण यानंतर शनिवारी सकाळी भेटू. हरे कृष्ण. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय.
हरे हरे कृष्ण प्रभूजी, हरे दंडवत कृष्ण प्रणाम. प्रभूजी, सादर धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. प्रणाम. हरे कृष्णा हरे दंडवत कृष्ण प्रणाम. हरे कृष्ण हरे कृष्ण. धन्यवाद माधुजी. हरे